आपण बघतोय की आता 20 वर्षापूर्वी देखील नितीश कुमारच केंद्रस्थानी होते बिहारच्या एकूण सत्ता याच्यामध्ये, आणि आता सुद्धा त्यांच्याशिवाय गत्यंतर नाही असंच चित्र दिसतंय, कारण सर्वात मोठा पक्ष जनता दल युनायटेड आहे. आता एक प्रकारे हे सेटल झालेलं दिसतंय समीकरण की नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद भूषवावं आणि केंद्रातलं सरकार त्यामुळे स्थिर राहील आणि जैसे ते मागच्या पानावरून पुढे अशीच परिस्थिती राहणार आहे. नितीश कुमार यांना बळ मिळणार आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार यांची प्रकृती 3-4 वर्षापूर्वीपासूनच त्यांच्या प्रकृतीबद्दलचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे 4 वर्षात जर काही घडलं नाही, अकल्पित किंवा अशी कुठलीच गोष्ट घडलेली नाही. बिहारचं कामकाज राज्य नोकरशाही आणि भाजपनं मागून चालवलं नितीश कुमारांचा चेहरा समोर करून. तशाच पद्धतीनं ते पुढेही चालत राहणार आहे. त्यातून आता म्हणजे आमचाच मुख्यमंत्री असावा हा अट्टहास धरणं भाजपला सोडून द्यावं लागेल, तडजोड करावी लागेल. कारण केंद्रात त्यांच्या भरोश्यावर सरकार आहे, तर तेवढा ड्यू आणि ही नितीश कुमारच्या किमयेमुळे आलेलं संख्याबळ आहे, तर ते विचारात घ्यावे लागेल आणि नितीश कुमारांना त्यांचा ड्यू द्यावा लागेल.